नाही बेटा, तो मला सोडून जाऊ शकत नाही. माहिती आहे का? तो माझा एकुलता एक मुलगा आहे. माझा वारस आहे. तो फक्त गाडी आणायला गेला आहे. आताच येईल. फुटपाथवर पडलेल्या लाकडी जुन्या खुर्चीवर बसलेल्या त्या वृद्ध बाबांच्या आवाजात इतका ठाम विश्वास होता की माझं काळीज थरथर कापू लागलं. रात्रीचे 2 वाजले होते आणि रस्ता जवळजवळ ओस पडला होता. त्यांच्या थरथरत्या हातात मी दिलेला थंड पाण्याचा ग्लास होता, पण त्यांची नजर सतत त्या वळणावर खिळलेली होती, जिथे त्यांचा मुलगा "मी आता गाडी घेऊन येतो" असं सांगून त्यांना बसवून गेला होता. मी हतबलपणे माझ्या ड्रायव्हरकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातही पाणी तरळत होतं. हा कसला आंधळा विश्वास होता? ही कसली निरागसता होती, जी समोर दिसणाऱ्या निर्दयी वास्तवालाही मान्य करायला तयार नव्हती? "बाबा, 4 तास होऊन गेलेत. तो आता येणार नाही." मी धैर्य करून सत्य त्यांच्या समोर मांडलं, तर ते क्षणात रागाने माझ्याकडे वळले. "खबरदार, माझ्या मुलाबद्दल काहीही बोललात तर. त्याला उशीर झाला असेल, ट्रॅफिकमध्ये अडकला असेल. तो मला कधीच एकटं सोडत नाही. मी त्याचा बाप आहे. समजलात? बाप आहे मी त्याचा." त्यांचा आवाज भरून आला आणि डोळ्यातले अश्रू वाहत पांढऱ्या दाढीत मिसळले. ते दृश्य इतकं वेदनादायक होतं की मी तिथे उभा राहू शकलो नाही. ज्या मुलासाठी हे म्हातारे बाबा संपूर्ण जगाशी झुंज देत होते, तोच मुलगा त्यांना कचऱ्यासारखं इथे टाकून निघून गेला होता. तो क्षण असा होता की माझ्या आयुष्यातली सारी संपत्ती आणि ऐशाराम त्या वृद्धाच्या असहायतेपुढे अगदीच लहान वाटू लागले. हे सगळं कसं सुरू झालं? आणि मी या अनोळखी वृद्ध बाबांजवळ रात्रीच्या यावेळी का उभा होतो? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. माझं नाव गणेश आहे. मी माझ्या शहरातील एका प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातून आलो आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. देवाने आम्हाला जगातील सर्व सुखसोयी दिल्या होत्या. जमीन जुमला, कारखाने, बँक बॅलन्स, कशाचीच कमतरता नव्हती. पण म्हणतात ना, माणसाकडे सगळं काही असू शकतं, फक्त वेळ नसतो. माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातच मला व्यवसायाची चढ-उतार समजावून सांगितली होती. जेव्हा वडील मृत्यू आणि जीवनाशी झुंज देत होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं. माझा हात धरून अतिशय कमजोर आवाजात ते म्हणाले, "गणेश बेटा, ही संपत्ती, ही जहागीर सगळी देवाची देण आहे. आयुष्यभर मी प्रयत्न केला की यात कधीच कमतरता राहू नये. माझ्यानंतर ही मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर आहे. माझी एकच वसियत कायम लक्षात ठेव. देवाने तुला जेवढं दिलं आहे, त्यातून दररोज गरिबांचा आणि गरजूंचा वाटा काढ. असं केलंस तर तुझ्या संपत्तीत कधीच घट येणार नाही आणि तुझ्या मनाला असा सुकून मिळेल जो बादशांनाही मिळत नाही." वडिलांच्या निधनानंतर मी त्यांची वसियत माझ्या आयुष्याचं ध्येय बनवलं. मी तेव्हा 23 वर्षांचा होतो. जेव्हा सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली, मी व्यवसाय सांभाळला आणि त्याचबरोबर वडिलांच्या आदेशानुसार दररोज गरिबांमध्ये रेशन आणि जेवण वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला. वडील गेल्यानंतर माझी आई खूप एकटी पडली होती. तिची एकच इच्छा होती, तिच्या आयुष्यात माझं घर बसलेलं तिनं पाहावं. तिला भीती वाटत होती की वडिलांसारखी तीही अचानक निघून जाईल. आईने तिच्या एका दूरच्या नात्यातील बाईच्या मदतीने माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. त्यांचा शोध अशा एका मुलीवर येऊन थांबला, जिने आमचं घर स्वर्ग बनवलं. माझं लग्न सुवर्णाशी झालं. ती अतिशय सुस्वभावी, समजूतदार आणि सुंदर मुलगी होती. लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून तिने केवळ मला नाही तर माझ्या संपूर्ण घराला सावरून घेतलं. ती माझ्या आईची इतकी सेवा करत असे की कधी कधी मलाच लाज वाटायची. तिला पाहिल्यावर स्पष्ट जाणवत होतं की तिच्या आईवडिलांनी तिच्या संगोपनात काहीच ऊण ठेवलं नव्हतं. तिच्या बोलण्यातील गोडवा आणि मोठ्यांचा आदर पाहून माझी आई अनेकदा म्हणायची, "गणेश, ही मुलगी तुझ्यासाठी देवाने दिलेलं खास बक्षीस आहे. तिची कदर कर." आयुष्य फारच सुंदर पद्धतीने पुढे चाललं होतं. सुवर्णा घरात आल्यानंतर घराची रौनक पुन्हा परतली होती. पण निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. लग्नाला फारसा काळ झाला नव्हता, तेवढ्यात आईची तब्येत बिघडू लागली. सुवर्णाने दिवसरात्र एक करून तिची जबाबदारी निभावली. पण जीवन मृत्यूचा निर्णय आकाशातच ठरलेला असतो.
आईही वडिलांकडे निघून गेली. मी पुन्हा एकदा एकटा झालो होतो. पण यावेळी माझ्यासोबत सुवर्णा होती. तिने मला कोसळू दिलं नाही. मला 2 सुंदर मुलं झाली आणि माझा व्यवसाय दिवसेंदिवस प्रचंड वेगाने वाढू लागला. मी वडिलांची वसियत विसरलो नव्हतो. माझ्या ऑफिसबाहेर रोज एक मोठी रांग लागायची, जिथे शेकडो गरजू लोकांना मोफत रेशन दिलं जायचं. हे ते काम होतं ज्यातून मला मनशांती मिळायची. पण त्या शांततेमागे एक वादळ लपलेलं होतं, जे त्या रात्री माझ्या आयुष्यात प्रवेश करणार होतं, ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. घरात संपत्तीची कमतरता नव्हती, मुलं उत्तम शाळांमध्ये शिकत होती आणि माझा व्यवसाय दररोज वाढत होता. पण या सगळ्या गोष्टी असूनही मला जाणवलं की माझ्या पत्नी सुवर्णाच्या आत काहीतरी तुटलं आहे. आईच्या निधनानंतर ती स्वतःला फार एकटी समजू लागली होती. मी तिला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. तरीही अनेकदा रात्री तिला लपून छपून रडताना मी पाहिलं होतं. एका रात्री मुलं झोपल्यानंतर मी खोलीत आलो, तेव्हा ती खिडकीजवळ उभी राहून बाहेर काहीतरी फार लक्ष देऊन पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासी होती. मी तिच्या खांद्यावर हात ठेवताच ती चकित झाली. सुवर्णा, काय झालं आहे? तू सतत उदास का असतेस? काही त्रास आहे का? तर मला सांग. देवाने आपल्याला सगळं दिलं आहे, मग हे अश्रू का? तिने पटकन डोळे पुसले आणि हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नाही गणेश, तसं काही नाही. फक्त आईची आठवण येते. त्यांच्या जाण्यानंतर घर फार रिकामं वाटतं, असं म्हणत ती थांबली. आणि मग मी विचारलं, काही नाही. कधी कधी माणसाला आपल्या रक्ताच्या नात्यांची फार आठवण येते. आई वडिलांचं छत्र डोक्यावर असेल तर जगातलं कुठलंच दुःख बोचत नाही. कदाचित मी जरा जास्तच भावनिक झाले. तिने विषय बदलला, पण तिच्या डोळ्यातली उदासी मला अस्वस्थ करून गेली. त्या उदासीमागे इतकं खोल गुपित दडलं आहे याची मला कल्पनाही नव्हती. दिवस पुढे सरकत राहिले. मी स्वतःला कामातून थोडा मोकळा केला, जेणेकरून सुवर्णाला जास्त वेळ देता येईल आणि तिचं मन दुसरीकडे वळवता येईल. माझी सवय होती की मी मॅनेजरमार्फत रेशन वाटप करायचो, पण त्या दिवशी एक विचित्र अस्वस्थता होती, जिने मला घरी बसू दिलं नाही. मी मॅनेजरला फोन करून सांगितलं की आज रेशन वाटप मी स्वतः माझ्या देखरेखीखाली करणार आहे. संध्याकाळी जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा नेहमीप्रमाणे फुटपाथवर रेशन घेणाऱ्यांची एक मोठी रांग लागलेली होती. शेकडो गरीब आणि गरजू लोक आपल्या नंबरची वाट पाहत उभे होते. मी बाजूला खुर्ची टाकून बसलो आणि सगळी व्यवस्था बारकाईने पाहू लागलो. तेवढ्यातच माझी नजर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका टॅक्सीवर पडली. त्यातून सुमारे 27-28 वर्षांचा एक तरुण उतरला. त्याने स्टाईलमध्ये केसांवरून हात फिरवला आणि मग मागच्या सीटवरून एका फारच अशक्त आणि वृद्ध माणसाला बाहेर काढलं. तो वृद्ध नीट चालूही शकत नव्हता. त्याचे कपडे मडके होते आणि चेहऱ्यावर आजारपण व कमजोरी स्पष्ट दिसत होती. मी नीट पाहिलं. तो तरुण त्या वृद्धाचा हात धरून त्याला रेशनच्या रांगेच्या अगदी शेवटी उभं करत होता. पप्पा, तुम्ही इथे रांगेत उभे राहा. रेशन मिळाल्यावर फुटपाथवरच माझी वाट पहा. मी जरा गाडी बाजूला लावून येतो. इथे खूप गर्दी आहे, असं तो तरुण थोड्या कठोर आवाजात म्हणाला. त्या वृद्धाने थरथरत्या हातांनी मुलाचा हात पकडायचा प्रयत्न केला आणि मंद आवाजात म्हणाला, बेटा, मला उभं राहावत नाही. माझे पाय थरथरत आहेत. तूच रेशन घे, मी गाडीत जाऊन बसतो. अरे बाबा, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर वाद का घालता? सांगितलं ना, मला काम आहे, मला लवकर निघायचं आहे. तुम्ही फक्त इथे उभे राहा, मी लगेच येतो, असं म्हणत त्या तरुणाने जोरात आपला हात सोडवला आणि त्या वृद्धाला तिथेच सोडून झपाट्याने वळून निघून गेला. तो वृद्ध असहाय्यपणे आपल्या मुलाला जाताना पाहत राहिला आणि मग शांतपणे मान खाली घालून उभा राहिला. त्या मुलाच्या वागण्याचा मला प्रचंड राग आला, पण मी गप्प राहिलो आणि सगळं दृश्य पाहत राहिलो. रांग हळूहळू पुढे सरकत होती. प्रत्येकजण आपली पाळी आल्यावर रेशन घेत होता आणि आशीर्वाद देत निघून जात होता. पण तो वृद्ध मात्र तिथेच उभा होता. त्याच्यात एवढी ताकद नव्हती
की तो त्या गर्दीशी सामना करू शकेल. मी पाहिलं की लोक वेगाने त्याच्या उजव्या डाव्या बाजूने पुढे जात होते. प्रत्येकजण त्या वृद्धाला मागे टाकत स्वतः पुढे जाऊन रेशन घेत होता. तो गरीब म्हातारा आपल्या जागेवरून हलूही शकत नव्हता. त्याच्या अशक्त शरीराला अनेकदा धक्के बसले आणि तो अनेकदा पडता पडता वाचला. सूर्य मावळतीला लागला होता आणि रेशन घेणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली होती. मी माझ्या खुर्चीतून उठलो. आता हा तमाशा पाहणं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. मला स्पष्ट जाणवत होतं की तो वृद्ध आणखी काही वेळ तसाच उभा राहिला तर तो जमिनीवर कोसळेल. मी माझ्या एका कर्मचाऱ्याला इशारा केला आणि झपाट्याने त्या वृद्धाकडे गेलो. बाबा, असं म्हणत मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा थरथरता हात धरला. त्यांचा हात बर्फासारखा थंड पडत चालला होता. ते घाबरून माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती. कदाचित त्यांना वाटलं असावं की मी त्यांना रांगेतून काढायला आलो आहे. हो बेटा, मी आताच रेशन घेऊन निघतो. माझा नंबर येणारच आहे, असं ते सफाई देत म्हणाले. जरी त्यांचा नंबर दूरदूरपर्यंत दिसत नव्हता. नाही बाबा, तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज नाही. तुम्ही माझ्यासोबत या, असं मी मृदू आवाजात म्हणालो आणि कर्मचाऱ्याच्या मदतीने त्यांना आधार देत गर्दीतून बाहेर काढलं. मी फुटपाथच्या कडेला खुर्ची मागवली आणि त्यांना त्यावर बसवलं. तुम्ही इथे आरामात बसा. मी मुलाला सांगतो की तुमचं रेशन इथेच आणून देईल. ते खुर्चीवर बसले खरे, पण त्यांची नजर सतत रस्त्याकडेच लागली होती. बेटा, माझा मुलगा येणारच आहे. त्याने सांगितलं होतं की तो लगेच येईल. मी इथे दिसलो नाही तर तो घाबरेल. काही काळजी करू नका बाबा. तो येईल तेव्हा तुम्हाला इथेच भेटेल, असं म्हणत मी त्यांना धीर दिला आणि पाण्याचा ग्लास आणून त्यांच्या हातात दिला. मला तेव्हा काय माहीत होतं की ज्या मुलाची ते वाट पाहत आहेत तो कदाचित आता कधीच परत येणार नाही आणि ही रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रात्र ठरणार आहे. वेळ जात राहिला. सूर्याची पिवळी झाक हळूहळू अंधारात बदलू लागली. रेशन घेणाऱ्यांची ती लांबच लांब आणि गोंगाट करणारी रांग आता संपली होती. माझे कर्मचारी एक एक करून सगळं सामान आवरत होते आणि लोक आशीर्वाद देत आपल्या घरी निघून जात होते. इतकंच नाही तर फुटपाथही रिकामा झाला होता. पण तो वृद्ध देह मात्र अजूनही तिथेच जणू गोठल्यासारखा बसला होता. माझ्या खुर्चीवर बसलेले ते वृद्ध बाबा अजूनही त्याच वळणाकडे पाहत होते जिथून त्यांचा मुलगा अदृश्य झाला होता. त्यांच्या हातातला रिकामा ग्लास अजूनही थरथरत होता, पण त्यांची आशा मात्र तुटलेली नव्हती. माझा मॅनेजर माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सर, काम संपलं आहे. सगळे लोक निघून गेले आहेत. आपणही जाऊया का? मी घड्याळाकडे एक नजर टाकली आणि मग त्या वृद्धाकडे पाहून म्हणालो, तुम्ही सगळे जा. मी थोड्या वेळाने येतो. गाडी आणि ड्रायव्हर इथेच ठेवा. कर्मचारी थोडा आश्चर्यचकित झाला, पण माझं म्हणणं मान्य करून तो निघून गेला. आता तिथे फक्त मी, माझा ड्रायव्हर आणि तो वृद्ध बाबा उरला होता, जो आपल्या मुलाच्या प्रतीक्षेत जणू दगड बनून गेला होता. मी माझ्या जागेवरून उठलो आणि हळूच चालत त्यांच्या जवळ गेलो. त्या ओस पडलेल्या फुटपाथवर माझ्या पावलांचा आवाज घुमला तेव्हा ते चकित झाले. त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर चमक आली. कदाचित त्यांना वाटलं असावं की त्यांचा मुलगा आला आहे, पण मला पाहताच ती चमक लगेच मावळली. बाबा, मी हळुवारपणे त्यांना हाक मारली. रात्र झाली आहे. अंधार पसरला आहे. आता इथे कोणीही येणार नाही. त्यांनी आपल्या धुसर डोळ्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि मग फार निरागसपणे म्हणाले, तो येईलच बेटा. कदाचित तो रस्ता चुकला असेल किंवा गाडी बिघडली असेल. त्याने मला सांगितलं होतं की इथेच थांबायचं. मी कुठे गेलो तर तो घाबरेल. त्यांची साधी वृत्ती आणि मुलावरचा आंधळा विश्वास माझं हृदय घट्ट पकडून बसला. मीही फुटपाथच्या कडेला त्यांच्या जवळच जाऊन बसलो. बाबा, जर त्याला यायचंच असतं तर तो आतापर्यंत आला असता. रेशन वाटप सुरू होऊन तासनतास झालेत. असं करूया,
तुम्ही मला तुमच्या घराचा पत्ता सांगा. मी माझ्या ड्रायव्हरसह तुम्हाला घरी पोहोचवतो. तो तुम्हाला सन्मानाने घरी सोडेल. माझं म्हणणं ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अधिकच गडद झाली. ते अस्वस्थपणे आपल्या मळक्या कपड्यांना नीट करू लागले. घरचा पत्ता ते अडखडत म्हणाले, बेटा, मला नीटचा पत्ता आठवत नाही. खरं तर माझ्या मुलाने कालच नवीन घर भाड्याने घेतलं आहे. तो म्हणाला होता की ते इथून फार लांब नाही, पण मला रस्ते माहीत नाहीत. मला तर जुनाच रस्ता माहीत आहे. त्या नव्या भागाचे रस्ते मला ओळखीचे नाहीत. मी त्यांच्या सतत थरथरणाऱ्या हातांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि अशक्त शरीर त्यांचा म्हातारपणाचा आणि असहाय्यतेचा आक्रोश करत होत्या. असं कसं शक्य आहे की एखादा मुलगा ज्याच्या बापाला घराचा पत्ताही माहीत नाही, त्याला रस्त्याच्या कडेला सोडून जाईल? मी पुन्हा प्रयत्न केला. बाबा, तुमच्याकडे तुमच्या मुलाचा किंवा घरचा फोन नंबर आहे का? आपण फोन करून पाहू. त्यांनी नकारार्थी मान हलवली. नाही बेटा, फोन तर मुलाकडे असतो. माझ्याकडे तर फक्त हेच आहे. असं म्हणत त्यांनी खिशात हात घालून एक जुनीशी फोटो काढली. मी बराच वेळ तिथेच गप्प बसून राहिलो. अजून 1 तास निघून गेला. रस्त्यांवर वाहतूक जवळजवळ बंद झाली होती. रात्रीची थंडी वाढत चालली होती आणि तो वृद्ध थंडीने कुडकुडत होता. पण तरीही तो आपल्या जागेवरून हलायला तयार नव्हता. बाबा, मी ठामपणे म्हणालो, आता खूप उशीर झाला आहे. तुमचा मुलगा अजून आलेला नाही आणि त्याचा काहीच पत्ता नाही. तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही अशी पूर्ण रात्र फुटपाथवर बसू शकत नाही. हे ऐकताच ते अतिशय भावूक झाले. नाही, तो येईल. तो मला असा निराधारासारखा सोडू शकत नाही. मी त्याला वाढवलं आहे. त्याची बोटं धरून चालायला शिकवलं आहे. तो माझा आधार आहे. तू जा बेटा, तू आपल्या घरी जा. माझा मुलगा मला घ्यायला नक्कीच येईल. पाहशील तू. त्यांच्या आवाजातला तो विश्वास प्रत्यक्षात त्यांच्या मनातल्या भीतीला लपवण्याचा प्रयत्न होता. ते कदाचित स्वतःलाच समजावत होते, कारण वास्तव स्वीकारणं त्यांच्यासाठी मृत्यूसारखं कठीण होतं. मी पुढे काही बोलणं योग्य समजलो नाही आणि तिथेच उभा राहून वाट पाहू लागलो. कदाचित वयामुळे भ्रम असावा, कदाचित खरंच काही मजबुरी असावी, पण दुर्दैवाने ती आशेची ज्योतही विझू लागली. रात्रीची शांतता अधिक गडद होत चालली होती आणि रस्ते पूर्णपणे शांत झाले होते. माझ्या वारंवार समजण्यावरही तो वृद्ध हट्टाला पेटलेला होता. मी अजून 1 तास थांबलो. आता माझाही संयम सुटू लागला होता. मला खात्री झाली होती की त्याचा मुलगा त्याला कायमचं इथे सोडून गेला आहे. पण बापाचं हृदयही कडू सत्यता मान्य करायला तयारच नव्हतं. अचानक त्या शांततेचा छाताड फाडत एक हृदय पिळवटून टाकणारा आवाज उठला. तो वृद्ध, जो आतापर्यंत शांतपणे आशा धरून बसला होता, अचानक रडू लागला. त्याचा संयम तुटला होता. फुटपाथवर ठेवलेल्या माझ्या खुर्चीवर बसून तो लहान मुलासारखा ढसाढसा रडत मोठ्या आवाजात ओरडू लागला. ये बेटा ये, मी तुझी वाट पाहतोय. तू कुठे राहिलास? मला इथे खूप भीती वाटते. पहा, तुझ्या म्हाताऱ्या बापाच्या पायांनी साथ सोडली आहे. ये माझ्या बाळा. त्यांच्या आवाजात इतकं दुःख आणि असहायता होती की माझं काळीज हादरून गेलं. ते वारंवार त्या रिकाम्या वळणाकडे हात पसरून त्याला बोलावत होते, जणू तो समोरच उभा आहे. पहा बेटा, मी तुला काहीच म्हणणार नाही. मी गाडीत बसून राहीन. मी तुला त्रास देणार नाही. फक्त मला इथे सोडू नकोस. मला एकटं सोडू नकोस. ते किंचाळत रडत होते आणि त्यांचे अश्रू त्यांच्या पांढऱ्या दाढीला भिजवत होते. ते दृश्य पाहून माझं काळीज तोंडाशी आलं. त्याचा मुलगा कदाचित त्याला इथे सोडून मागे वळून पाहायलाही थांबला नसेल. तो त्याला विसरून गेला होता. पण बाप अजूनही त्याच्याच वाटेकडे डोळे लावून बसला होता. मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा, आता बस करा. स्वतःला काय इतका त्रास देता? मी त्यांना सावरायचा प्रयत्न केला. ते रडत माझ्याकडे पाहत म्हणाले, माझा मुलगा आला नाही. त्याला माझी काहीच काळजी नाही का? मी इतका वाईट आहे का? मी त्याच्यासाठी ओझं झालो आहे का? त्यांनी वेदनेने विचारलं. मी त्यांचे दोन्ही हात माझ्या हातात घट्ट पकडले.
आणि ठामपणे म्हणालो, बाबा, माझं नीट ऐका. तुमचा मुलगा आता येणार नाही. कारण जी औलाद आपल्या म्हाताऱ्या बापाला अशा रस्त्यावर सोडून जाते, तिला त्याची कधीच काळजी नसते. जर त्याला थोडासाही विचार असता तर तो 4 तास तुम्हाला वाट पाहायला लावला नसता. तो निघून गेला आहे. तो तुम्हाला सोडून गेला आहे. माझे शब्द त्यांच्यावर विजेसारखे कोसळले. ते स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात उरलेली आशेची शेवटची किरणही विझली. ते इतक्या विश्वासाने म्हणत होते की तो येईल, तो मला असं सोडू शकत नाही. पण आता वास्तव त्यांच्यासमोर उभं होतं. ज्याच्यावर त्यांनी जगात सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता, त्याच माणसाने त्यांच्या छातीत खंजीर खुपसला होता. काही वेळ ते गप्प बसून राहिले. मग जणू आतून पूर्णपणे मोडून पडले. थकवा आणि निराशा यांनी त्यांना जखडून टाकलं होतं. चला माझ्यासोबत, मी पुन्हा म्हणालो. देव खूप मोठा आहे. तो नक्कीच काही ना काही मार्ग काढेल. आजची रात्र तुम्ही माझे पाहुणे आहात. मी तुम्हाला अशा रस्त्यावर सोडू शकत नाही. यावेळी त्यांनी कोणताही विरोध केला नाही. ते पूर्णपणे थकले होते. लढण्याची शक्तीच संपून गेली होती. थरथरत्या हातांनी त्यांनी माझा आधार घेतला आणि कसाबसा उभे राहिले. त्यांची पावलं डगमगत होती. मी त्यांना सावरत गाडीत बसवलं. संपूर्ण वाटेत ते गाडीच्या खिडकीतून ओस पडलेल्या रस्त्यांकडे पाहत होते आणि शांतपणे अश्रू ढाळत होते. त्यांच्या मनात कोणतं वादळ उठलं होतं, कुठल्या आठवणींच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या होत्या, हे मला माहीत नव्हतं. पण त्यांच्यावर मला प्रचंड दया येत होती. या जगात असे किती निर्दयी लोक आहेत, जे आपल्या आईवडिलांना कचऱ्यासारखं समजून घराबाहेर काढतात. असा विचार माझ्या मनात आला. काही वेळातच गाडी माझ्या घराच्या गेटजवळ येऊन थांबली. चौकीदाराने गेट उघडलं. गाडी पोर्चमध्येच थांबताच मी उतरून दरवाजा उघडला आणि त्यांचा हात धरून त्यांना बाहेर काढलं. या बाबा, हे माझं घर आहे. तुम्ही ते तुमचंच समजा, असं म्हणत मी त्यांना मुख्य दरवाजाकडे घेऊन गेलो. चौकीदाराने दरवाजा उघडला. मी त्यांना घेऊन घरात प्रवेश केला. तेव्हा हॉलमध्ये दिवे लागलेले होते. माझी पत्नी सुवर्णा कदाचित माझीच वाट पाहत जागी होती. मी त्यांना घेऊन आत आलो. ते भीतीने माझ्या प्रशस्त घराकडे पाहत होते. मी त्यांना सोफ्याकडे बसायला सांगणार इतक्यात समोरून सुवर्णा स्वयंपाकघरातून पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. तिची नजर जशी माझ्यासोबत उभ्या असलेल्या त्या जीर्ण, अशक्त आणि रडत असलेल्या वृद्धावर पडली, तशी ती जागच्या जागी दगडासारखी स्तब्ध झाली. तिची पावलं थांबली. चेहऱ्याचा रंग उडाला. डोळे विस्फारले आणि पुढच्या क्षणी छन असा मोठा आवाज झाला. तिच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटून जमिनीवर पडला आणि तुकडे तुकडे झाले. त्या काच फुटण्याचा आवाज घुमला आणि मी चकित झालो. मी आश्चर्याने माझ्या पत्नीकडे पाहिलं. ती जणू पुतळ्यासारखी उभी होती. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि नजर माझ्यासोबत उभ्या असलेल्या त्या जीर्ण वृद्धावर खिळलेली होती. सुवर्णा, काय झालं तुला? सगळं ठीक आहे ना? मी पुढे जाऊन विचारायला लागलो, पण तिने माझ्या प्रश्नाला काहीच उत्तर दिलं नाही. ती वेड्यासारखी त्या वृद्धाकडे धावली. मी पूर्णपणे गोंधळून गेलो. ती त्यांच्या जवळ पोहोचली आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागली. बाबा, माझे बाबा, तुम्ही इथे? तिच्या किंकाळ्यांमध्ये इतकं दुःख होतं की घराच्या भिंतीही थरथरल्या. तो वृद्ध, जो आतापर्यंत घाबरलेला उभा होता, क्षणभर सुन्न झाला. मग जशी त्याची नजर सुवर्णाच्या चेहऱ्यावर पडली, तशी त्यांच्या म्हाताऱ्या डोळ्यात ओळखीची चमक दिसू लागली आणि त्याचवेळी अश्रूंचा पूर वाहू लागला. सुवर्णा, माझ्या लेकरा, ही तूच आहेस का? थरथरत्या हातांनी त्यांनी सुवर्णाचं डोकं आपल्या हातात घेतलं. हो बाबा, मीच आहे तुमची सुवर्णा. तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला किती शोधलं. तुम्ही आम्हाला सोडून का गेलात बाबा? ती हिचक्यांच्या मध्ये प्रश्न विचारत त्यांच्या छातीत चेहरा खुपसून रडत होती. मी मात्र जागच्या जागी दगडासारखा उभा राहिलो होतो. माझं डोकं सुन्न झालं होतं. हे सगळं काय चाललं आहे? हे वृद्ध माणूस कोण आहे आणि सुवर्णा त्यांना बाबा का म्हणत आहे?
सुवर्णा, मी तिला खांद्यावरून हलकेच मागे घेतले. हे तू काय करतेस? हे कोण आहेत? तू त्यांना ओळखतेस का? सुवर्णाने ओल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि रडत म्हणाली, गणेश, हे माझे वडील आहेत. हेच माझे बाबा आहेत, ज्यांच्याबद्दल मी तुला सांगत होते की ते आम्हाला लहानपणी सोडून गेले होते. हे ऐकून मी हादरून गेलो. म्हणजे हे माझ्या पत्नीचे वडील, माझे सासरे होते, ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकलं होतं की तो आपल्या कुटुंबाला सोडून गेला होता. तोच माणूस आज माझ्या घरात अशा अवस्थेत उभा होता. त्या वृद्धाने सुवर्णाला पुन्हा घट्ट मिठी मारली. तो हुंदके देत रडू लागला. त्याच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडत होते ते फक्त पश्चातापाने भरलेले होते. माझ्या मुली, मला माफ कर. तुझ्याशी मी फार मोठी चूक केली. मी फार मोठा गुन्हेगार आहे. सुवर्णा, मी तुम्हा सगळ्यांना रडवलं, बर्बाद केलं. पहा, आज देवाने मला कशा अवस्थेत आणून तुझ्या दारात उभं केलं आहे. तो वृद्ध लहान मुलासारखा बिलगून रडत होता. त्याचे पाय थरथरत होते आणि तो पडण्याच्या बेतात होता. मी लगेच पुढे जाऊन त्यांना सावरलं. सुवर्णा, स्वतःला सावर. पहा, यांची अवस्था काय आहे. हे सकाळपासून फुटपाथवर बसले होते. भुकेले, तहानले आहेत. त्यांना अधिक धक्का देऊ नकोस. त्यांना बसू दे. माझं बोलणं ऐकून सुवर्णाला जणू भान आलं. तिने पटकन डोळे पुसले आणि माझ्यासोबत त्यांना सोफ्यावर बसवलं. बाबा, तुम्ही ठीक आहात ना? तुमची ही अवस्था कशी झाली? ती त्यांच्या पायाशी बसली आणि त्यांचे मळलेले हात आपल्या चेहऱ्याला लावले. काळजी करू नका. आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मी सुवर्णाच्या डोक्यावर हात ठेवला. सुवर्णा, पटकन बाबांसाठी काहीतरी खायला प्यायला आण. त्यांचा घसा कोरडा पडला आहे. हो, आत्ताच आणते. असं म्हणत ती धावत किचनकडे गेली. त्या वृद्धाने लाजिरवाण्या भावनेने मान खाली घातली. ते माझ्याकडे डोळे उचलून पाहू शकत नव्हते. बाळा, मला माफ कर. हे तुझं घर आहे हे मला माहीत नव्हतं. माहीत असतं तर कदाचित मी इथे कधीच आलो नसतो. मी तर तोंड दाखवण्यासही लायक नाही. मी त्यांना धीर देत म्हणालो, असं बोलू नका. काका, तुम्ही वृद्ध आहात. आमच्या डोक्यावरचा मुकुट आहात. जे झालं ते झालं. देवाला तुम्हाला तुमच्या मुलीशी भेटवायचं होतं, म्हणूनच तो क्रूर मुलगा तुम्हाला माझ्यापर्यंत सोडून गेला. तेवढ्यात सुवर्णा पाण्याचा ग्लास घेऊन धावत परत आली. तिने स्वतःच्या हातांनी आपल्या वडिलांना पाणी पाजलं. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते पाण्यात मिसळत होते. मुलीचं प्रेम पाहून ते अक्षरशः वितळून गेले होते, ज्याला त्यांनी वर्षांपूर्वी नाकारलं होतं. पाणी पिल्यानंतर त्यांनी खोल श्वास घेतला आणि सुवर्णाच्या डोक्यावर हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात भूतकाळाचं वादळ उसळलं होतं. सुवर्णा आपल्या वडिलांच्या पायाशी बसून त्यांच्या हातांचे चुंबन घेत होती. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हतं. तिने त्यांच्या खरबरीत मळलेल्या हातांना आपल्या गालाशी लावलं आणि मृदू स्वरात म्हणाली, बाबा, आम्ही तुम्हाला कधीच मनातून काढलं नाही. आम्ही तिघी बहिणी रोज तुमची वाट पाहत होतो. आई म्हणायची, तुम्ही रागावले आहात, पण एक दिवस नक्की याल. मुली आपल्या वडिलांवर प्रेम करतात. बाबा, वडील कसेही असले तरी मुलींसाठी ते बादशाहच असतात. मुलीचं हे प्रेम पाहून त्या वृद्धाचा संयम सुटला. तो हुंदके देत रडू लागला. त्याची मान लाजेने झुकली होती. पण मी चांगला वडील बनू शकलो नाही. माझ्या मुली, तो रडत म्हणाला, मी तुमचा आशीर्वाद मानला नाही तर ओझं समजलं. मी अडाणी, कमी अक्कलचा होतो. मला वाटायचं मुली फक्त खर्च वाढवतात, काही कामाच्या नसतात. हाच तोमना मी तुझ्या आईला देत राहिलो. आणि मग एक दिवस मुलगा नसल्याचा आणि मुलाच्या हव्यासापोटी तुम्हा सगळ्यांना रडत बिलगत सोडून मी निघून गेलो. खोलीत सन्नाटा पसरला. फक्त त्यांच्या रडण्याचा आवाज येत होता. मी पाहिलं की सुवर्णाचा चेहरा दुःखाने लाल झाला होता. विषय पुढे नेण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी मी प्रश्न विचारला, काका, वाईट वाटून घेऊ नका, पण एक गोष्ट विचारू का? जो मुलगा तुम्हाला तिथे सोडून गेला तो तुमचा मुलगा होता ना? कारण सुवर्णाला तर भाऊ नव्हताच. मग तो कोण होता?
ज्याच्यावर तुम्ही इतका विश्वास ठेवला. माझा प्रश्न ऐकून त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर वेदनेच्या छटा उमटल्या. त्यांनी एक दीर्घ उसासा टाकला आणि म्हणाले, हो बाळा, तो माझाच मुलगा म्हणवला जातो. मी जेव्हा माझ्या पत्नीला आणि मुलींना गावात सोडून आलो तेव्हा थेट शहरात आलो. इथे येऊन मी दुसरं लग्न केलं. माझा एकच हट्ट होता, एकच उद्देश होता. मला मुलगा हवा होता, माझा वारस हवा होता. ते थांबले, खोल श्वास घेतला आणि पुढे म्हणाले, पण वर्ज्याची पकड फारच कठोर असते. दुसऱ्या लग्नातूनही मला कोणतीच औलाद झाली नाही. अनेक वर्ष निघून गेली. माझं मन आतून रिकामं होत गेलं. मला माझ्या मुलींची आठवण येऊ लागली. अनेकदा मनात आलं की परत जावं, तुमच्यासमोर जाऊन माफी मागावी. पण तोपर्यंत मी तुमच्या आईला घटस्फोटाचे कागद पाठवले होते. परत येण्याचे सगळे रस्ते मी स्वतःच बंद करून टाकले होते. आता मी परत येऊ शकत नव्हतो. सुवर्णाने सिसक्यांमध्ये आपल्या वडिलांचा हात घट्ट दाबला. तो वृद्ध पुढे बोलू लागला, पण माझ्या मनात वारसाची इच्छा अजूनही सापासारखी डसत होती. जेव्हा डॉक्टरांनी आशा सोडली तेव्हा माझ्या दुसऱ्या पत्नीने मला एक सल्ला दिला. तिने आपल्या बहिणीचा अनाथ मुलगा दत्तक घेतला. ती मला म्हणाली, आपण याला वाढवू आणि सगळ्या जगाला सांगू की हा आपलाच रक्त आहे, आपलाच मुलगा आहे. आपण कुणालाही सांगणार नाही की तो दत्तक घेतलेला आहे. त्याच्या आवाजात थरथर वाढत गेली. वारसाच्या हव्यासात मी आंधळा झालो होतो. मी मान्य केलं. त्या मुलाला मी माझं नाव दिलं. माझ्या मुलींना जे देऊ शकलो नाही ते सगळं मी त्याला दिलं. मला वाटत होतं की हाच माझ्या म्हातारपणाचा आधार बनेल, मला सांभाळेल. पण मला काय माहीत होतं की ज्याला मी माझं रक्त समजून वाढवत होतो तोच प्रत्यक्षात माझ्या विनाशाचं कारण ठरेल. गणेश आणि सुवर्णा शांतपणे त्यांची कहाणी ऐकत होते. आम्ही दोघेही गप्प बसून त्यांची व्यथा ऐकत होतो. तो मुलगा मोठा झाला. त्याच्या प्रत्येक जायज नाजायज इच्छा मी पूर्ण केल्या. पण त्याचा परिणाम काय झाला? वृद्ध कडव्या स्वरात म्हणाला. तारुण्यात पाऊल टाकताच त्याने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. तो फारच बिघडला. वृद्धाचा आवाज थरथरत होता आणि चेहऱ्यावर वेदनेच्या छाया अधिकच गडद होत चालल्या होत्या. त्यांनी एक थंड श्वास घेतला आणि थरथरणाऱ्या बोटांनी गुडघ्यावरून हात फिरवला. बाळा, त्या मुलाने माझ्या आयुष्यभराची कमाई, माझा व्यवसाय, माझं घर सगळं जुगारात उद्ध्वस्त केलं. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासमोर हात जोडले की हे करू नकोस. हे माझं म्हातारपण आहे, माझा आधार आहे. पण त्याच्यावर तर पैसा आणि नशेचं भूत चढलेलं होतं. त्याने एक एक करून सगळं विकून टाकलं आणि आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. सुवर्णा रडत आपल्या वडिलांचा हात कुरवाळत होती आणि मी स्तब्ध होऊन ही वेदनादायक कहाणी ऐकत होतो. जेव्हा सगळं काही संपलं आणि घरात उपासमारीची वेळ आली तेव्हा त्याने मला कमाईचा एक नवा मार्ग सांगितला. वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो मला रोज पहाटे कुठल्या ना कुठल्या चौकात, बाजारात किंवा फुटपाथवर घेऊन जायचा आणि तिथे बसवायचा. तो म्हणायचा, इथे बस आणि भीक माग. लोक म्हाताऱ्याला पाहून जास्त पैसे देतात. मी रागाने मूठ आवळली. दत्तक मुलाचं आपल्या बापाशी असं वागणं. मी दिवसभर ऊन पावसात थंडीत तिथे बसून राहायचो. भीक मागून जे काही जमा व्हायचं संध्याकाळी तो यायचा आणि सगळे पैसे माझ्याकडून हिसकावून घेऊन जायचा. कधी पैसे कमी झाले तर मला शिव्या घालायचा. तो थांबला. कदाचित पुढची गोष्ट सांगण्याचं धैर्य त्याच्यात उरलं नव्हतं. त्याने एक नजर सुवर्णाकडे टाकली आणि पुन्हा नजर खाली घातली. मी आता आजारी राहू लागलो होतो. बाळा, म्हातारपण आलं आहे. शरीरावर ताबा राहिला नाही. अनेकदा असं व्हायचं की संडास लागायचा आणि वेळेवर जाता यायचं नाही. कपडे घाण व्हायचे. माझ्या ताब्यात राहायचं नाही. त्याचा आवाज अधिकच दुःखी झाला. तुला विश्वास बसणार नाही. असं झालं की मला स्वच्छ करण्याऐवजी किंवा धीर देण्याऐवजी तो मला मारायचा, ढकलायचा आणि म्हणायचा, तू इतकी घाण का करतोस?
तू माझ्यासाठी ओझं बनलास. सुवर्णाने जोरात किंचाळी फोडली आणि वडिलांच्या छातीत जाऊन बिलगली. बस करा बाबा, बस करा. अजून काही सांगू नका. माझं काळीज फाटून जाईल. त्या क्रूर माणसाने तुमच्यावर इतके अत्याचार केले आणि आम्ही आपल्या घरात शांत झोपत राहिलो. वृद्धही मुलीसोबत रडू लागला. हो माझ्या मुली, तो मला मारायचा, उपाशी ठेवायचा, पण मी वेडा होतो. तरीही त्याच्यावर विश्वास ठेवत होतो. मला वाटायचं तो माझा मुलगा आहे. कदाचित रागात असं करत असेल. कधीतरी त्याला दया येईल. पण आज तर त्याने कळसच केला. त्यांनी ओल्या डोळ्यांनी वर पाहिलं. आज त्याने मला त्या फुटपाथवर बसवून असं सांगून गेला की गाडी घेऊन येतो. पण तो मला तिथे कायमचं सोडून पळून गेला. तो माझ्यापासून कायमची सुटका करून घ्यायचा होता. तुम्ही मला तिथून आणलं नसतं तर कदाचित मी तिथेच मरून गेलो असतो. सुवर्णाचं रडणं थांबत नव्हतं. तिच्या अश्रूंमध्ये वडिलांसाठी वेदना होत्या आणि त्या क्रूर दत्तक भावासाठी तीव्र तिरस्कार होता. तिने रडत वडिलांचा चेहरा आपल्या हातात घेतला. बाबा, तुम्ही एकदा तरी परत आला असतात. एकदा तरी आम्हाला सांगितलं असतं. तुमच्या मुलींनी तुम्हाला छातीत धरलं असतं. आम्ही तुमची सेवा केली असती. तुम्हाला डोळ्यांच्या पापण्यांवर बसवलं असतं. आम्ही कधीच तुमचं वाट पाहणं सोडलं नव्हतं. सुवर्णाने फोन करण्यास उशीर केला नव्हता. तेवढ्यात काही वेळातच घराबाहेर गाड्या थांबल्याचा आवाज आला. रात्रीचा तो प्रहर होता. सगळं जग झोपलेलं असताना माझ्या घरात एक भयानक दृश्य घडणार होतं. सुवर्णाच्या दोन्ही लहान बहिणी, ज्या आपापल्या घरी सुखी संसार करत होत्या, आपल्या पतींसोबत घाबरत घाबरत आत आल्या. फोनवर त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की बाबा सापडले आहेत, पण कोणत्या अवस्थेत याची त्यांना कल्पनाही केली नव्हती. जसं त्या आत शिरल्या तसं सोफ्यावर बसलेल्या त्या अशक्त हाडामासाच्या ढिगाऱ्यासारख्या माणसावर त्यांची नजर गेली. लाजेने मान वर करण्याचीही ज्यांची हिंमत होत नव्हती. एका क्षणासाठी त्यांना विश्वासच बसला नाही की हा तोच बाबा आहे जो कधी घराचा कडक शिस्तीचा प्रमुख होता. बाबा, दोन्ही बहिणी एकाच वेळी किंचाळल्या आणि धावत जाऊन त्यांच्या पायावर कोसळल्या. तो देखावा माझं काळीज हलवून गेला. ज्या 3 मुलींना या माणसाने वर्षांपूर्वी बेसहारा सोडून दिलं होतं, त्या आज त्याला अशा बिलगत होत्या जणू त्यांना जगातला सगळ्यात मोठा खजिना मिळाला होता. बाबांचे मरकट कपडे, शरीराची दुर्गंधी आणि आजार यांचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. वृद्ध बापाचा संयम तुटला. तो सिसक्यांमध्ये आपल्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवत होता. माझ्या मुलींनो, मला हात लावू नका. मी घाणेरडा आहे. मी गुन्हेगार आहे. मी तुमचा हक्क हिरावून घेतला. मी तुम्हाला अनाथांसारखं जगायला भाग पाडलं. तो हिचक्यांमध्ये कसेबसे बोलत होता. वरच्याचा न्याय पहा. ज्या मुलाच्या हव्यासात मी तुम्हाला नाकारलं, आज त्याच मुलाने मला कचऱ्याच्या ढिगावर फेकून दिलं. धाकटी मुलगी रडत बाबांचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाली, नाही बाबा, असं बोलू नका. तुम्ही आमचे वडील आहात. औलाद कधीच आपल्या आईवडिलांचा द्वेष करू शकत नाही. आम्हाला फक्त तुमची उणीव वाटायची. आम्हाला वाटायचं की कदाचित आमच्याकडून काही चूक झाली म्हणून तुम्ही आम्हाला सोडून गेलात. बाबांनी लाजेने मान खाली घातली. चूक तुमची नव्हती माझ्या जीवा. चूक माझ्या विचारांची होती. मी मूर्खपणाने समजत होतो की मुली म्हणजे ओझं असतं. मी वारसाच्या शोधात भटकत राहिलो. एका परक्या रक्ताच्या माझ्या पत्नीच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याला माझं नाव दिलं. माझी सगळी मालमत्ता त्याच्या नावावर केली. फक्त माझं नाव टिकून राहावं म्हणून. पण मला काय माहीत होतं की माझं नाव उजळवणाऱ्या तर माझ्या ह्याच मुली होत्या ज्यांना मी अंधारात सोडून आलो होतो. संपूर्ण वातावरणात सिसक्यांचा आवाज घुमत होता. मी आणि सुवर्णा एका बाजूला उभे राहून हा भावनिक प्रसंग पाहत होतो. तर माझ्या साल्या आपल्या बाबांना धीर देत होत्या. बाबांनी पुन्हा थरथरणाऱ्या आवाजात त्या दत्तक मुलाच्या जुलमांची कहाणी सांगितली. कसा त्याने जुगार खेळला, मालमत्ता विकली आणि शेवटी वडिलांना भिकारी बनवून रस्त्यावर सोडून दिलं.
हे ऐकताच मुलींचं रक्त उकळलं. त्याने तुमच्यावर हात उचलला, त्याने तुम्हाला मारलं. मोठी मुलगी राग आणि दुःखाच्या मिश्र भावनेत म्हणाली, बाबा, आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही त्याच्यावर खटला भरू. मी पुढे सरसावत म्हणालो, तुम्ही काळजी करू नका. त्याचा हिशोब मी करेन. त्या माणसाने माणुसकीची सीमा ओलांडली आहे. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल आणि लवकरच मिळेल. ही सगळी चर्चा चालू असतानाच एक नवीनच वादावादी सुरू झाली. सुवर्णाच्या बहिणी हट्टाला पेटल्या की बाबा आमच्याबरोबरच घरी येणार. सुवर्णा दिदी, तुमच्यावर आधीच खूप जबाबदाऱ्या आहेत. बाबांना मी माझ्या घरी घेऊन जाईन. मी त्यांची सेवा करीन. धाकटी बहीण म्हणाली. दुसरी बहीण लगेच म्हणाली, नाही, बाबा माझ्या घरी येणार. मी खूप प्रार्थना केल्या आहेत त्यांच्या परत येण्यासाठी. आता मी त्यांना डोळ्याआड जाणू देणार नाही. तिन्ही मुली लहान मुलांसारख्या आपल्या बाबांना घरी नेण्यासाठी भांडत होत्या. प्रत्येकालाच बाबांची सेवा करण्याचं भाग्य हवं होतं. तो वृद्ध आश्चर्य आणि आनंदाने आपल्या मुलींकडे पाहत होता. तो विचार करत होता की ज्याला त्याने सगळं काही दिलं, तो मुलगा त्याला घराबाहेर काढण्यासाठी कारणं शोधत होता. आणि ज्या मुलींना त्याने काहीच दिलं नाही, त्या आज त्याला घरी नेण्यासाठी एकमेकींशी भांडत होत्या. मी हसत हसत त्यांचा वाद ऐकला आणि मग ठाम स्वरात म्हणालो, तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि भावना मला मान्य आहेत. पण आता बाबा कुठेही जाणार नाहीत. हे माझं घर आहे आणि आजपासून हे त्यांचंही घर आहे. मी लाखो लोकांना राशन देतो, हजारोंना मदत करतो, तर मग मी माझ्या सासऱ्यांना सांभाळू शकत नाही का? हा माझ्यासाठी सन्मान आहे की ते माझ्या घरी राहतील. मी पत्नीचा हात आपल्या हातात घेत म्हणालो, सुवर्णा, ही सर्वात मोठी मुलगी आहे, म्हणूनच सर्वात पहिला हक्कही हिचाच आहे. बाबा इथेच राहतील. आता तुम्ही सगळे त्यांना हवे तेव्हा भेटायला येऊ शकता. माझ्या बोलण्यावर सगळ्यांनी मान डोलावली. बाबांनी डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे पाहिलं आणि मनापासून भरभरून आशीर्वाद दिले. त्या रात्री जे घर कधी उदास वाटायचं, तिथे पुन्हा एकदा चैतन्य आणि आनंद परतला होता. मी त्यांना पाहुण्यांच्या खोलीतून हलवून घेतलं. त्यांना अंघोळ घातली गेली, नवे कपडे घातले गेले आणि मग जेवण दिलं गेलं. अनेक वर्षांनंतर त्यांना ती शांत निवांत झोप मिळाली होती. पण माझं काम अजून संपलेलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी आठवणीत असलेल्या त्या मुलाचं वर्णन आणि गाडीचा नंबर मला सांगितला. मी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि संपूर्ण परिस्थिती त्यांना सांगितली. दत्तक घेतलेल्या मुलाने वडिलांना रस्त्यावर सोडून पळून जाणं आणि त्यांना मारहाण करणं हा गंभीर गुन्हा होता. पोलीस तात्काळ सक्रिय झाले. शहरभरच्या नाकाबंदींवर त्या गाडीचा नंबर पाठवण्यात आला आणि मग जसं अपेक्षित होतं तसंच घडलं. संध्याकाळपर्यंत बातमी आली की तो मुलगा शहरातील एका जुगार अड्ड्यावरून अटक करण्यात आला आहे. तो त्याच वडिलांकडून उकळलेल्या पैशांवर जुगार खेळत होता. मी पोलीस स्टेशनला जाऊन त्याला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचलो तेव्हा तो कोठडीत बंद होता. मला पाहताच त्याने मला ओळखलं, कारण कदाचित त्याने मला राशन वाटताना पाहिलं होतं. काय रे, बापाच्या कमाईची उधळपट्टी करायची फार हौस होती ना? मी लोखंडी सळ्यांच्या बाहेर उभा राहून टोमण्यांच्या सुरात बोललो. तो निर्लज्जपणे म्हणाला, तो माझा बाप होता. मी जे करेन ते करीन. तू कोण? आणि पुढे म्हणाला, तो म्हातारा तर आतापर्यंत रस्त्यावर मरून गेला असेल. त्याच्या निर्लज्ज शब्दांनी माझ्या अंगात आग पेटली. मी इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि म्हणालो, इन्स्पेक्टर साहेब, या माणसाने केवळ एका ज्येष्ठ नागरिकावर मारहाण केली नाही, तर त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्नही केला आहे. याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन या कलमाखाली गुन्हा दाखल करा. मी स्वतः साक्षीदार राहीन. याने सगळी मालमत्ता संपवली आहे. आता उरलेलं आयुष्य जेलमध्ये घालवेल. इन्स्पेक्टरने सॅल्यूट करून म्हटलं, सर, अशा कृतज्ञ औलादीची जागा जेलमध्येच आहे. याने आपल्या उपकारकर्त्यालाच फसवलं. आता कायदा याला फसवेल. तिथून बाहेर पडताना माझं मन खूप हलकं झालं होतं.
एका निर्दयी माणसाला त्याच्या कुकर्मापर्यंत मी पोचवलं होतं. घरी परत आल्यावर मी ही बातमी बाबांना आणि सुवर्णाला सांगितली. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हे अश्रू मुलीच्या प्रेमाचे नव्हते, तर निसर्गाने दिलेल्या न्यायाचे होते. खरंच सांगतो बेटा, असं म्हणत त्यांनी माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. मुली कधीच ओझं नसतात. लोक त्यांना ओझं समजून वारसाच्या शोधात स्वतःची कबर स्वतःच खोदतात. माझ्या मुलीच माझ्या खऱ्या वारस आहेत, ज्यांनी माझं नावही जपलं आणि मला मानही दिला. आणि तू माझा मुलगा नाहीस, तर मुलांपेक्षाही मोठा आहेस. त्या रात्री मला बाबांची वसियत आठवली. गरिबांची मदत केल्याने जे समाधान मिळालं होतं, त्याचं वचन बाबांनी दिलं होतं. पण आज एका वृद्धाला आश्रय देऊन आणि त्याच्या मुलींना त्यांचा बाप परत देऊन जे समाधान मिळालं, ते शब्दात मांडणं अशक्य होतं. खरंच, मुली या देवाचा आशीर्वाद असतात आणि त्यांची कदर करणारेच खरे भाग्यवान असतात. वेळ कसा निघून जातो कळतही नाही. त्या गोंधळलेल्या रात्रीला आता 6 महिने झाले होते. माझ्या घराचं चित्र बदलून गेलं होतं. जो पाहुण्यांचा खोली पूर्वी रिकामी असायची, तिथून आता खोकल्याचा पण निवांत आवाज येत होता. आणि त्याचबरोबर माझ्या मुलांच्या हसण्याचा, जे आपल्या आजोबांसोबत मनमोकळं हसत होते. आज रविवार होता आणि घरी एक छोटीशी पार्टी होती. मी सुवर्णाच्या दोन्ही बहिणींना त्यांच्या कुटुंबासह जेवणासाठी बोलावलं होतं. घरात आनंदाचं वातावरण होतं. मी हॉलमध्ये गेलो तर पाहिलं, बाबा सोफ्यावर बसले होते. त्यांची तब्येत आता बरीच सुधारली होती. त्या रात्री फुटपाथवर दिसणारा भीतीचा आणि दहशतीचा भाव आता चेहऱ्यावर नव्हता. स्वच्छ शुभ्र कपड्यात ते प्रसन्न दिसत होते. मी त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, सुखी राहा बेटा, आज घरात खूपच गडबड आहे. ते हसले. हो, सगळं तुमच्यामुळेच आहे. असं म्हणत मी त्यांचा हात धरला. तसं पाहिले तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ते आश्चर्याने म्हणाले, कसली खुशखबर? मी म्हणालो, वकिलांचा फोन आला होता. कोर्टाने निकाल दिला आहे. ज्या दुर्दैवी मुलाला तुम्ही वाढवलं, त्याला फसवणूक, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. आणि जी मालमत्ता व दुकान त्याने फसवणुकीने विकली होती, ती परत मिळवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कायदा आपला मार्ग स्वतःच काढतो. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर एक सावली उमटली. त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि म्हणाले, बेटा, मला त्याच्या शिक्षेचा किंवा मालमत्तेचा काहीही लोभ नाही. देव त्याला योग्य मार्ग दाखव. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे की माझा शेवटचा काळ माझ्या आप्तेष्टांमध्ये जात आहे. खरं सांगायचं तर जेव्हा मी जेलमध्ये त्याला भेटायला गेलो होतो, तेव्हा तो रडत होता, माफी मागत होता. पण तेव्हाच मला खऱ्या रक्ताच्या नात्यांमध्ये आणि दत्तक नात्यामध्ये काय फरक असतो हे उमगलं. इतक्यात सुवर्णा आणि तिच्या बहिणी जेवणाची ट्रॉली घेऊन तिथे आल्या. तिन्ही मुली वडिलांच्या भोवती फुलपाखरांसारख्या फिरत होत्या. बाबा, हे घ्या, तुमच्या आवडीची खीर केली आहे. धाकटी मुलगी वाटी पुढे करत म्हणाली, नाही, आधी हे फळ खा. डॉक्टरांनी सांगितलं आहे की प्रोटीन गरजेचं आहे. मधली मुलगी प्लेट पुढे करत म्हणाली, अरे बस करा, बाबांचं पोट बिघडवणार का? सुवर्णाने खोट्या रागात सुनावलं आणि लगेच म्हणाली, बाबा, तुम्हीच सांगा, तुम्हाला काय खायचं आहे? त्यांनी पाणवलेल्या डोळ्यांनी तिन्ही मुलींकडे पाहिलं. त्यांचे हात थांबले आणि ते काहीच बोलू शकले नाहीत. काय झालं बाबा, तब्येत ठीक आहे ना? सुवर्णा घाबरून म्हणाली. बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि तिन्ही मुलींचे हात आपल्या हातात घेतले. काही नाही बेटा, फक्त आनंदाने मन भरून आला आहे. मी विचार करत होतो की माणूस किती मोठा मूर्ख असतो. आयुष्यभर मी त्या मुलाच्या शोधात धावपळ करत राहिलो, जो कधीच माझा नव्हता. मी तुम्हा तिघींना ओझं समजलो, तुम्हाला सोडून दिलं. तुमच्या आईचं मन दुखावलं आणि बदल्यात मला काय मिळालं? एक साप, ज्याने मला दंश केला आणि ज्यांना मी काटे समजून फेकून दिलं होतं, त्या आज माझ्यासाठी फुलं बनून माझ्या आयुष्यात सुगंध भरत आहेत. मी पाहिलं
की सगळ्यांचे डोळे पाणावले होते. वातावरण हलकं करण्यासाठी मी म्हणालो, चला उगाच मजा थंड होऊ देऊ नका. जेवण थंड होत आहे. सगळे वाट पाहत आहेत. जेवणानंतर आम्ही सगळे बाल्कनीत बसून चहा पित होतो. त्यावेळी मला जाणवलं की बाबा काहीतरी बोलू इच्छित आहेत. ते वारंवार गळा साफ करत होते. मग त्यांनी मला इशारा केला की सगळ्यांना शांत करा. सगळे शांत झाल्यावर त्यांनी अशी एक ऐतिहासिक गोष्ट सांगितली जी तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनावर कोरली गेली. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवत म्हटलं, गणेश बेटा, तू माझ्यावर जे उपकार केलेस ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. पण आज माझ्या मुलींसमोर, जावयांसमोर आणि खास करून त्या मुलांसमोर जे उद्या आईवडील बनतील, मला एक गोष्ट सांगायची आहे. सगळे लक्ष देऊन ऐकत होते. लोक म्हणतात की मुलगा म्हातारपणीचा आधार असतो, वंश चालवतो, वारस असतो. मीही त्या अज्ञानाचा बळी ठरलो. मला वाटायचं की मुलगा नसेल तर माझं नाव मिटून जाईल, माझी मालमत्ता परक्यांकडे जाईल. पण बघा, माझं नाव जिवंत कुणी ठेवलं? माझ्या मुलींनी. माझा सन्मान कुणी जपला? माझ्या जावयाने. ज्या मुलाला मी वारस बनवत होतो त्यानेच मला बेसहारा केलं. त्यांचा आवाज भरून आला, पण ते थांबले नाहीत. मुलगा असणं काही कमाल नाही आणि मुलगी असणं काही उणीव नाही. कमाल औलाद चांगली असण्यात आहे. मी त्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो जे मुलीच्या जन्मावर तोंड वाकडं करतात किंवा तिला ओझं समजून लवकर घराबाहेर काढू पाहतात, की देवासाठी आपल्या मुलींना त्रास समजू नका. मुली त्या सावली देणाऱ्या झाडांसारख्या असतात, ज्या स्वतःहून सहन करतात, पण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांवर सावली देतात. सुवर्णा रडत वडिलांच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, बाबा, तुम्ही आमच्या डोक्यावरचा मुकुट आहात. कृपया आता आम्हाला आणखी लाजिरवाणं करू नका. आम्ही तर फक्त आमचं कर्तव्य केलं. नाही बेटा, हे फक्त कर्तव्य नाही, असं म्हणत त्यांनी सुवर्णाच्या डोक्यावरून हात फिरवलाय. ही ती माया आहे जी देवाने मुलींच्या हृदयात दिली आहे. मुलगा लग्नानंतर अनेकदा बायकोचा होतो, व्यवसायात अडकतो, पण मुलगी जरी 7 समुद्रापलीकडे असली तरी तिचं हृदय नेहमी आईवडिलांसाठीच धडधडत असतं. मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं. गणेश, तू म्हणाला होतास ना की तुझ्या वडिलांची वसियत होती गरिबांना मदत करण्याची, म्हणून तू रोज राशन वाटतो. ती खूप मोठी पुण्यकर्म आहे. पण लक्षात ठेव बेटा, सगळ्यात मोठं पुण्य म्हणजे संवेदना. तू मला रस्त्यावरून उचललंस, मला मान दिलास, माझ्या मुलींना मला परत मिळवून दिलंस. ही नेकी तुझ्या 7 पिढ्यांना आबाद ठेवेल. ज्या घरात ज्येष्ठांचा सन्मान केला जातो आणि ज्या घरात मुलींचा आदर केला जातो त्या घरात कधीही रोजगाराची कमतरता भासत नाही. तिथे कधीही समाधान कमी पडत नाही. मी मान खाली घातली. बाबा, हे सगळं तुमच्याच आशीर्वादामुळे आहे. माझे वडील म्हणायचे की माणसांच्या हक्कांचा विषय फार कठोर असतो. मी तर फक्त एवढाच प्रयत्न करतो आहे की देवांसमोर माझं मस्तक उंच राहावं. त्यांनी आपल्या नातवंडांना जवळ बोलावलंय. माझ्या मुलांनो, माझी एक गोष्ट कानात बांधून ठेवा. आयुष्यात कधीही असा विचार करू नका की मुलगा श्रेष्ठ आहे की मुलगी. हे सगळं देवाची देणगी आहे. देवाने जर मुली दिल्या तर त्यांचं संगोपन असं करा, त्यांना इतकं प्रेम द्या की त्यांना कधीही मुलाच्या अभावाची जाणीव होऊ नये. आणि कधीही कोणत्याही वडिलांना किंवा ज्येष्ठांना ओझं समजू नका. कारण जेव्हा तुम्ही आपल्या ज्येष्ठांना आधार देता तेव्हा प्रत्यक्षात तुम्ही स्वतःसाठी स्वर्गाचं दार उघडत असतात. त्या रात्री उशीर झाला. सगळे पाहुणे निघून गेले आणि बाबा आपल्या खोलीत झोपायला गेले. मी आणि सुवर्णा छतावर उभे राहून आकाशाकडे पाहत होतो. सुवर्णाने माझा हात आपल्या हातात घेतला आणि तो ओठांशी नेला. धन्यवाद गणेश. तिच्या आवाजात खोल समाधान होतं. कशासाठी? मी हसत विचारलं. मला माझे बाबा परत मिळवून दिल्यासाठी. मला माझे बाबा परत दिल्यासाठी.
त्या रात्री तुम्ही तिथे थांबला नसता, तुम्ही त्यांना घरी आणलं नसतं, तर कदाचित मी आयुष्यभर या पश्चातापात जगले असते की माझे बाबा कुठे असतील. तुम्ही मला पूर्ण केलं. मी तिचे अश्रू पुसले आणि म्हणालो, सुवर्णा, धन्यवाद मला तुम्हालाच द्यायला हवेत. तुमच्यासारखी नेक स्वभावाची पत्नी नसती तर कदाचित मला ही संधीच मिळाली नसती. आणि खरं सांगायचं तर बाबा आल्यापासून माझ्या व्यवसायात आणि मनशांतीत जी वाढ झाली आहे ती शब्दात सांगणं कठीण आहे. खरंच म्हणतात की ज्येष्ठ आणि मुली ओझं असतात, तर ते आईवडिलांच्या पापांची माफी मिळवण्याचं साधन आणि घरासाठी बरकत असतात. आणि जे लोक वारसासाठी मुलींना नाकारतात ते प्रत्यक्षात आपल्या आनंदालाच नाकारत असतात. माझ्या कथेतून हा धडा मिळतो की अपत्य मुलगा असो वा मुलगी, त्यांना ओझं किंवा फक्त वारस न समजता देवाची अमानत समजा. कारण जेव्हा आपण देवाच्या अमानतीची कदर करतो तेव्हा देव आपल्याला तिथून देतो जिथून आपली कल्पनाही नसते. मुली ओझं नाहीत, मुली तर त्या दुवा आहेत ज्या कधीही रद्द होत नाही. ज्येष्ठांचा सन्मान, मुलींचा आदर आणि गरजूंना मदत करणं हीच खरी संपत्ती आहे. हीच नेकी माणसाच्या 7 पिढ्यांना आबाद ठेवते आणि घरात कायम समाधान, सुख आणि बरकत आणते. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा, मुलींना कधीही ओझं समजू नका, ज्येष्ठांना कधीही बोझ वाटू देऊ नका आणि देवाने दिलेल्या प्रत्येक अमानतीची, मुलगा असो वा मुलगी, कदर करा. कारण तीच तुमच्या आयुष्याला खरा अर्थ आणि आधार देते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.